ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी हाती येते। आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कारवाई करणार का, असं मुंबई हायकोर्टानं ठाकरे सरकारला विचारलंय। सरकारी कार्यालयांना टीका सहन करावी लागेल असं कोर्टानं निरीक्षण। टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं कॅनबेराच्या तिसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकले। भारतीय संघानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलाय। त्यामुळे या सामन्यासाठी दाखल झालेल्या भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे। ऑस्ट्रेलियानं 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे। त्यामुळे टीम इंडिया अखेरची वनडे जिंकून या मालिकेत आपली प्रतिष्ठा कायम राखेल असा विश्वास भारतीय क्रिकेट रसिकांकडून व्यक्त करण्यात आला आहे। त्यामुळे आता अखेरची वनडे जिंकून टीम इंडिया प्रतिष्ठा राखणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आधीच्या दोनही वनडे या ऑस्ट्रेलियानं आपल्या खिशात घातलेले आहेत आणि आता तिसऱ्या वनडेचा नाणेफेक झालेला आहे आणि नाणेफेकीनंतर विराट कोहलीनं हे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे। भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी एबीपी माझाचा प्रतिनिधी गौरव जोशी प्रत्यक्ष युद्धभूमीवर म्हणजेच कॅनबेरात दाखल झालाय। पाहूयात थेट कॅनबेरातून गौरव जोशीचा रिपोर्ट। इंडिया आणि ऑस्ट्रेलिया तिसरी वनडे मॅच इथे कॅनबेरामध्ये सुरू होणार आहे। कॅनबेरा हे शहर जरी सिडनी पासून 300 किलोमीटर लांब असेल तरी भरपूर सिडनी मधले लोक आज कॅनबेराला ड्राईव्ह करून येणार आहेत, कारण 3 तासात ते पोहोचू शकतात। बऱ्याच लोकांनी आज सुट्ट्या टाकल्या आहेत चक्क। जरी सिरीज संपली असेल तरी लोकांना अजूनही उत्सुक आहे की ही मॅच बघावी। मॅच बद्दल काय बोलावं तर काल जेव्हा आम्ही पिचकडे बघितलं तर पिच हे खूप चांगलं बॅटिंगला असणार आहे। 300-350 रन तर इथे नक्की होणार आहेत। पण ॲरन फिंच जो ऑस्ट्रेलियन कॅप्टन तो म्हणाला थोडासा नवीन बॉल मधनं थोडासा असिस्टंट मिळेल, पण इंडिया नवीन बॉल मधनं विकेट घेऊ शकतील का नाही हे महत्वाचं आहे। जसप्रीत बुमराहने गेले 8 मॅचेसमध्ये नवीन बॉलनी विकेट काढली नाही। जसप्रीत बुमराह असू दे, शार्दुल ठाकूर असू दे किंवा मोहम्मद शामी असू दे, नवीन बॉलनी विकेट काढल्या पाहिजेत। नवीन बॉलनी जर विकेट काढल्या तर स्पिनर्स कुलदीप यादव हो, युजवेंद्र चहल हो मध्ये त्यांना पण थोडासा ॲडव्हान्टेज मिळू शकतो आणि विकेट पण पडू शकतात। मागे भरपूर आवाज येत आहेत कारण लोक भरपूर यायला लागलेत। मॅच चांगली तयारी चालू आहे, हवा पण चांगली आहे। सिडनी एवढं ऊन नाहीये, पण मात्र कंडिशन्स खूप चांगल्या असतील, रन पण भरपूर होणार आहेत आणि मात्र आज सगळे जे फॅन्स आहेत ते बरेचसे इंडियन्स असणार आहेत। सिरीज संपली असेल तरी मात्र इंडिया सगळा कॅनबेरात आज नक्की ऐकू येते। गौरव जोशी, एबीपी माझा, कॅनबेरा।